नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो, मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी आलो आहे टिटवाळ्यामध्ये. तर आज आपण व्हिजिट करणार आहे सागर कला केंद्राला आणि इथे कोणकोणत्या मूर्त्या गणपती बाप्पाच्या मिळणार आहे आणि त्याची किंमत वगैरे काय असणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओने इंटरेस्टिंग होणार आहे, तर शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ आवडला ना, चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मग टाईम न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सागर कला केंद्र यांच्याकडे बुकिंग सुरू झालेली आहे आणि हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर तुम्हाला कोणत्या मूर्त्या पाहिजे असेल ना, तर पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. तर बघा मित्र, हा रस्ता आहे ना, हा टिटवाळा गणपतीच्या साईडला जातो आणि इथे पुढेच आहे ना आशीर्वाद कला केंद्र आहे. तर चला मग आतमध्ये जाऊन बघूया. आणि बघा इथे बाजूलाच आहे ना गुरुनाथ टावर पण आहे. या टावरच्या अगदी बाजूलाच आहे ना हे कला केंद्र आहे. तर आतमध्ये जाऊन पूर्ण माहिती घेऊया आपण. तर मित्रांनो, या कला केंद्रामध्ये ना होलसेल आणि रिटेल दोन्ही प्राईजमध्ये तुम्हाला इथे मूर्त्या मिळणार. जर तुम्हाला बिझनेस करायचं असेल तर तुम्ही इथून खरेदी करू शकता मूर्त्या. बघ, ती मोठ्या मोठ्या आणि सुंदर सुंदर मूर्त्या बनवलेल्या इथं आहे. बघा, हनुमान देव आणि वरती राम अवतारामध्ये गणपती बाप्पा बनवतात. आहे पूर्ण झालेली नाही मूर्ती, बाकी आहे ती. बघा, खूप साऱ्या मूर्त्या इथं बनवणं चालू आहे. बघा हे बघा, हे पण राम अवतारामध्ये पण आहे आणि दगडूशेठ हलवाई गणपती पण आहे. बघा समोर किती मोठी आहे. दादा, ती किती मोठी मूर्ती असेल? 5 फूट ना? तर मित्रांनो, 5-5.5 फूट आहे ना साईज आहे मूर्तीची. अशा खूप साऱ्या सुंदर सुंदर मूर्त्या इथं बघायला मिळणार आहे. तर चला मग आतमध्ये जाऊन बघूया आणखी. तर मित्रांनो, दादा आहे ना मूर्तीला फिनिशिंग देतात आहे. आणि बघा, या अपोजिट साईडला ना बरोबर दादा मूर्तीना कलर देतो. मित्रांनो, या मनीषा ताई आहे, हे आपल्याला पूर्ण माहिती देणार आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. तर ताई, आपला कला केंद्र कुठे आहे? हा मंदिराच्या बाजूलाच आहे, गुरुनाथ टावरच्या बाजूला. ओके. तर आपल्या कला केंद्राचं नाव? सागर कला केंद्र. सागर कला केंद्र. तर आपल्याकडे कोणकोणत्या मूर्त्या मिळतात, कोणत्या साईजच्या? 1 फुटापासून तर 7-8-9 फुटापर्यंत आम्ही ऑर्डर प्रमाणे सांगतो. ओके. तर मित्र बघा, ताईच्या इथे ना 1 फुटापासून 10 फुटापर्यंत तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्त्या मिळणार आहे. तर चला मग सुरुवात करूया आणि एक एक मूर्त्यांची प्राईस भरून विचारूया ताईला आणि कोणकोणत्या मूर्त्या आहेत त्यांच्याकडे सध्या तेही पण आपण बघूया. ताई, या मूर्तीची साईज काय असणार? 1.5 फुटापर्यंत आहे. 1.5 फुटापर्यंत. ओके. त्याची प्राईस काय असेल? 2100 पर्यंत जाईल. 2100 पर्यंत. ओके. मित्र बघा, 2100 पर्यंत जाईल. साईडला बघा 2 उंदरं आहे आणि गणपती बाप्पा आहे. 12 रुपयामध्ये ते सुंदर आहे. बघा, ते काकांचं काम पण चालू आहे. आणखी पण आहे बघा इथं. ताई, ही मूर्ती किती साईजची? ही 2 फुटापर्यंत आहे. ही 2 फुटापर्यंत. आणि जी प्राईस काय असणार आहे? तिची प्राईस 3500 पर्यंत. 3500. ओके. मित्रांनो बघा, 3500 रुपयाला आहे. आणखी पाटी पण आहे बघा मोठ्या साईजमध्ये. ताई, ती किती मोठी आहे? ती 3 फुटापर्यंत. 3 फुटापर्यंत. ओके. तिची काय प्राईस असणार? 4.5 पर्यंत, 4500 पर्यंत जाईल. ओके. तर मित्रांनो, 4500 रुपये प्राईस आहे मूर्तीची. ओके. सुंदर आणि सुबक मूर्ती आहे. आणखी पण आहे. आणि बघा इथं राम अवतारामध्ये पण आहे ती आहे. तर हिची साईज काय असणार आहे? 3 फुटापर्यंत. ओके. तर हिची प्राईस काय असणार आहे? तेवढीच. ओके. तर मित्रांनो, 4500 रुपये प्राईस असणार आहे सेम. बघा, अशा खूप साऱ्या सुंदर सुंदर मूर्त्या मिळणार आहे. बघा तिथे समोर आहे ना ताई, ती छोटी 12 रुपयामधली मूर्ती किती? 1200 रुपयाची. किती मोठी आहे ती? ओके. तर मित्र बघा, 1-1.25 फुटापर्यंत आहे ना ती मूर्ती आहे. बघा, असे खूप सारे सुंदर. आणि बघा बाजूला पण आहे. आणि तिची प्राईस काय असणार आहे त्या बाजूची? 2100 पर्यंत. ओके. मित्र 2100 पर्यंत आहे. आणखी पण आहे बघा, या साईडला पण आहे बघा. आणि दगडूशेठ हलवाई गणपती, त्याची साईज काय? 2 फुटाची. जी प्राईस? 3500. ओके. तर मित्र 2 फुटाची ना 3500 रुपयाला येणार आहे. बघा, आणखी पण आहे. खूप सारे ते सुंदर सुंदर मूर्त्या आहे. सगळ्यांचं काम चालू आहे. आणि बघा, पाटील लालबाग राजाची मूर्ती पण आहे. तर ती किती मोठी? 2 फुटाची ती ना? ओके. तर मित्र ती पण 2 फुटाची 3500 रुपयाला आहे. बघा, आणखी पण आहे. या साईडला पण दाखवतो तुम्हाला. आणखी बघा, ही पण आहे श्रीकृष्णाच्या रूपामध्ये. तर हिची काय साईज असणार आहे? 2.5 फूट. 2.5 फूट ना साईज. ओके. आणि प्राईस काय असणार आहे? 3800. ओके. तर मित्र 3800 रुपये प्राईस असणार आहे. सगळं सुंदर आहे. साईडला ना मोर आहे. बघा, बासुरी वगैरे सर्व काही येणार आहे हातामध्ये गणपती बाप्पाच्या.
आणि बघा इथं कामं पण चालू आहे सगळे. चला या साईडला पण इथं बघू. आणि बघा इथे विठ्ठलाच्या रूपामध्ये पण आहे. काही किती मोठी असणार आहे? ती 2 फुटाची आहे, ती 1.5 फूट. आता ही 1.5 फूट आणि ती 2 फूट. हिची काय प्राईस असणार 1.5 फुटाची? तर मित्रांनो 1.5 फुटाची आहे ना ही 2100 रुपयाला आहे आणि ती 2 फुटाची 3500 रुपयाला असणार आहे. नॉर्मल 2 फुटाची आहे ना सगळ्या 3500 रुपयाच्या प्राईजमध्ये येणार आहे. तर मित्र बघा दगडूशेठ हलवाई गणपती आहे ना 13,000 रुपये 13,000 रुपये प्राईस आहे. आणि बघा हे पण आहे ना राम अवतारामध्ये ती पण सेम आहे, फक्त थोडीशी हाईटला कमी आहे. म्हणजे तिची जी 5 फूट आहे ती 4 फूट आहे अशी एक साईज आहे. बघा इथे सगळ्या फ्रेश मूर्त्या आहे सगळ्या. बघा सगळ्या आत्ता बनवलेल्या मूर्त्या आहे. ही पण बघा ती सुंदर आहे. गणपती बाप्पा आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि ती आहे खाली बघा ती सुंदर आहे. आणि बघा हे पण श्रीकृष्ण कृपामध्ये पण ही काय किती मोठी आहे? ती 1.5 फुटाची. 1.5 फूट आहे ना मित्र. बघा 1.5 फुटाची मोरावरती बसलेला आहे. कलर वगैरे केलं खूप सुंदर दिसणार आहे मूर्ती. आणि बघा मोठ्या साईजमध्ये पण आहे. आणि ही किती मोठी आहे? ही 3 फुटाची. 3 फुटाची आहे ना. तर मित्र बघा ह्या सगळ्या मूर्त्या आहे ना पेनवरनं इथे आलेल्या आहे. म्हणजे आता तुम्हाला मूर्त्या आणण्यासाठी गणपती बाप्पाच्या पेनला जायची गरज नाही. टिटवाळ्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आता पेनच्या गणपती. खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहे. आता सगळ्यांचे कलर बाकी आहे कारण की मी लोकल आलो आहे त्यामुळे कलर वगैरे बाकी आहे. जसं आता गणपतीला कसा 2 महिने बाकी आहे, तर आणखी एखाद्या महिन्याने मी आलो ना तर इथं पूर्ण गणपती जेवढ्या मूर्त्या आहे ना सर्व पेंट वगैरे करून सर्व तयार असतील. म्हणजे फेटे वगैरे लावून डायमंड वर्क करून सर्व काही तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा मी इथे येईल ना तर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये पूर्ण माहिती देईल. बघा ही पण इथे ना सगळे कलर वगैरे चालू किती सुंदर आहे. आता इथे ना वर्क पूर्ण बाकी आहे, हे डोळे वगैरे बनवणं आणि कलर पण बाकी आहे आणखी. बघा ही पण बघा किती सुंदर आहे. इथे पण डोळे वगैरे बाकी आहे. आणि बघा ही पण श्रीकृष्णाच्या रूपामध्ये. आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना, चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.